शिवाजी विद्यापीठात राजकीय संमेलनाला परवानगी, शिवसेना उबाटा गटाच्या वतीनं प्रभारी कुलगुरूंच्या निलंबनाची मागणी. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. एकीकडे देशभरातील विद्यार्थी आपला न्याय आणि हक्कांच्या मागण्यांसाठी आंदोलनं आणि मोर्चे काढत आहेत, तर दुसरीकडे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला राजकीय हालचालींचा अड्डा बनवण्याचा आरोप केला जात आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात एका संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू ज्योती जाधव यांनी परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आता परवानगीवरून वाद निर्माण झालाय. शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या अधिपत्याखाली येतं. विद्यापीठाच्या परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा संघटनेला कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जात नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे प्रभारी कुलगुरू ज्योती जाधव यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. प्रभारी कुलगुरू ज्योती जाधव यांचं निलंबन करण्यात आले नाही तर महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख विराज पाटील यांनी दिला. शिवाजी विद्यापीठ ही जी संस्था आहे ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंडर येत नाही. ही संस्थेचे सर्वेसर्वा राज्यपाल आणि कुलगुरू आहेत. तरी पण ह्या शिवाजी विद्यापीठमध्ये आबा विप ही भाजपचं जे पिल्लू आहे त्या पिल्लूनं इथं शिवाजी युनिव्हर्सिटीचा लोगो वापरला आणि लोगो वापरून गोलमेज परिषद घेण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न त्यावेळी शिवसेनेने हाणून पाडलाय. शिवाजी विद्यापीठ ही ज्ञानगंगा आहे. इथं ज्ञानदानाचं काम होते. ह्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण झालेलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खपून घेणार नाही. येणाऱ्या काळात आम्ही कुलगुरूंना एवढंच सांगितलं की अशा प्रकारचं जर काय घडलं तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, आपल्याला आपल्या केबिनमध्ये बसू देणार नाही. आपण या सगळ्या प्रकाराला आळा घाला आणि फक्त चांगल्या प्रकारचं ज्ञान देण्याचं काम शिवाजी युनिव्हर्सिटीमधनं व्हावी ही विनंती आम्ही त्यांना दिली. जे कुलगुरू आहेत जाधव मॅडम, त्यांनी हा राजकारणाचा अड्डा मानला शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांना प्रामुख्याने निलंबित करा, त्यांची चौकशी करा. त्यांच्याबरोबर कोण कोण ह्या विद्यापीठातलं त्यांना मदत करते ह्या सर्व सहकार्यांची त्यांच्या चौकशी करा. अशा प्रकारचं निवेदन आम्ही कुलगुरूंना भेटून दिले. आम्ही कुलगुरूंना सांगितलं की उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांना एक पत्रिका दिली. ह्या पत्रिकेवर शिवाजी युनिव्हर्सिटीचा लोगो वापरण्यात आलेला आहे अभाविप संघटनेनं. आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही आम्हाला द्या, आम्ही राज्यपालांना भेटणार आहे, राज्यपालांना मेल करणार आहे आणि झालेल्या प्रकारची चौकशी होईल असं निवेदन आम्ही राज्यपालांना पण मेलद्वारे पाठवतोय. उद्या संध्याकाळी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही झालेल्या प्रकारांची चौकशी करतो आणि आपल्याकडे जे कागदपत्र आहे सुपूर्द करतो. दरम्यान कार्यक्रम पत्रिकेवरती शिवाजी विद्यापीठाचा लोगो वापरल्यानं तसेच विद्यापीठाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाला दिलेल्या परवानगीवरून निर्माण झालेला राजकीय वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यावेळी संजय पवार, विजय देवणे, मंजित माने, दिनेश साळुंखे, रणजित आयरेकर, अभिजित बुकशेट यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.